हे काय चोलकोंड यूट्यूब चॅनल की बोला नमस्कार मित्रांनो. तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्याला नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो आज सकाळचे वाजलेले 7:30 आणि बघून घ्या आजूबाजूला इतकं धुकं पडलंय की डायरेक्ट पुढं काहीच दिसत नाही. खूप सारं धुकं पडलं मित्रांनो. मोठ्या तरी स्लाईट दमट वातावरण आहे, थंडी वगैरे नाही वाजत पण धुकंच मोकार आहे. आणि इकडे आपला रायबा बांधलाय चोर राहिला तो. खूप धुकं आलंय मित्रांनो, खूप. मित्रांनो आपल्याला आज ह्या गावाला पाणी भरायचं आहे. सूर्य तर अजिबात दिसत नाही मित्रांनो, कुठूनच काही दिसत नाही. वातावरण खराब झालेलं आहे मित्रांनो. धुक्याचा खूप वाईट परिणाम होणार आहे आता. आणि इकडं गायीन ते बांधलेलं आहे, थोडं दिसत असेल पण गाई थोडं दिसत. मित्रांनो 9:15 झालेले आहे आणि आता धुकं कमी झालेलं आहे आणि सूर्यदर्शन झालेलं आहे फायनली. ते पण एकदम क्लिअर दिसत नाही मित्रांनो. तर मित्रांनो आता मदर आणि सचिन गेलेले काही कारणास्तव वैवंतवाडीला. ते आपल्याला खिचडी भात बनावं लागेल आणि मग जेवण वगैरे करून गावाला पाणी लावायचं आपल्याला. मित्रांनो आपली विहीर आता भरून वाहायला लागली असती, पण आज आपल्याला गावाला पाणी द्यायचं त्यामुळं आज ती आटून जाणार आहे. आणि मित्रांनो इकडं आपण वाटाणा टाकलेला आहे, तिकडं दादर टाकलेले, याच्यात मसूर टाकलेली. अशा प्रकारे आपण औनांमध्ये पण तरकारी पीक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला आता आपण जातोय मिरच्या घ्यायला. आपल्याला खिचडी बनवण्यासाठी मिरच्या लागत होत्या, तर आता मिरच्या वगैरे घेऊन जाऊ, मग खिचडी बनवू. मित्रांनो मिरच्या लाल झालेल्या आहेत, पिकून आलेल्या आहे आणि आपल्याला झाडालाच पिकवायच्या होत्या मिरच्या. ते पूर्ण पिकल्यानंतर मग आपण तोडणार आहे. आज परत त्याला थोडं पाणी सोडून देऊ, म्हणजे असे सुकले ते सुकणार नाही आणि परिपूर्ण पिकतील. चला आपण आता हिरव्या मिरच्या घेऊ आपल्याला खिचडीमध्ये टाकण्यासाठी. मित्रांनो खूप धुकं पडलं होतं आणि त्यानंतर दव पण पडलेला आहे. आता जसं ऊन पडायला लागलं तसं ते बाष्पीभवनाचं पाण्यात रूपांतर झालेलं आहे गवतावर इकडं तिकडं. आणि आपण तणशीवर इकडं ताडपत्री झाकून दिलेले मित्रांनो. तर चला मिरच्या घेतलेल्या आहे आता आपण खिचडी टाकून देऊ आणि मग आपल्याला लाईट आल्यानंतर पाणी लावायचं आहे. तर 9:15 झालेले आहे, आता 5-10 मिनटात लाईट येईल कदाचित. पण आज लाईट गेलेली सकाळी सिंगल फेज, त्यानंतर आलीच नाही मित्रांनो. बघू आता डायरेक्टची लाईट आहे, तर आज सोमवार असल्या कारणामुळे येते का नाही बघू. मित्रांनो लाईट पण आलेली आहे. आता फटाफट आपल्याला खिचडी वगैरे टाकून पटकन आवरून पाणी लावायचं आहे. तर मी पाणी तापत ठेवलं होतं खिचडीसाठी. आता सर्व मटेरियल तयार करतो आणि खिचडी टाकतो. चला खिचडी टाकलेली पूर्ण लाल मसालेदार. आता खिचडी तयारच होईल थोड्याच मिनिटात. तर चला मित्रांनो फायनली आपण गव्हाला पाणी लावलेलं आहे आणि पहिल्याच वाफ्याला पाणी इथपर्यंत आलेलं आहे आणि छोटा वाफ आहे तो एंडिंग होईल. इकडं आपला गाय गोरा बांधलेला आहे आणि तिकडं रायवाला बांधलेला आहे.
गडीमध्ये बाहेर बघू शकता मित्रांचा सूर्य मस्त फुरताना आलाय. आता मित्रांनो वातावरण थोडं क्लीन झालेलं आहे, पण अजूनही तसंच म्हणजे गेरवा निघालेला आहे. दमट वातावरण आहे मित्रांनो, समुद्र सपाटीकडे जसं वातावरण असतो तसा. मित्रांनो दुपारचे 12:30 वाजलेले आहे आणि तिकडून पाणी भरत आलेलं आपण एवढे ऑफी झालेले अजून भरपूर बाकी आहे. हा पाट इथं या गंजापर्यंत हा पाट आहे. तो पाट एंडिंग झाल्यानंतर त्याच्या पलीकडे एक पाट आहे घराच्या साईडनं, तो पण आपल्याला भरायचा आहे. बघून घ्या अशा प्रकारचा काहीसा गहू आहे आपला. राजा सृष्टीला हे गाईच अंत असती प्रारंभ ही म्हण ऐकलीच असेल तुम्ही, तर बघून घ्या त्याची प्रचिती इथे. मित्रांनो खूप गवत होतं, हे वाळलेलं होतं अशा प्रकारे, ते पेटवून दिलेलं होतं आणि पेटवून दिल्यानंतर म्हणजे त्याचा शेवट झाला असं आपण समजतो, तेव्हाच कुठंतरी नवीन सुरुवात असते. बघून घ्या त्याच्यातूनच हे परत गवत फुटलेलं आहे. पाणी एवढ्या अंतरावरती हे पाण्याच्या शेजारचं गवत इथं उगलेलं आहे, साहजिकच आहे, पण इकडे एवढं पाण्याचं काही प्रमाण नाही आहे आणि एवढी ओलसर पण नाही. बघून घ्या भेगा पडल्या इथं जमिनीला आणि एवढ्या दगडा पण आहे, त्याच्यात हे गवत उगवू पाहत आहे, वर येऊ पाहत आहे. म्हणजे असं असतं, ते म्हणतात ना बुडत्याला काठीचा आधार, ते म्हणीचा आणि अंत असती प्रारंभ या म्हणीचा इथं प्रचिती आलेली आपल्याला दिसते. ऊन पण लागतंय मित्रांनो, हवा पण आहे आणि दमट वातावरण आहे. ते तसंच मूड नसलेला वातावरण आहे एकदम. हाय गाईज मित्रांनो, संध्याकाळचे 5:30 वाजलेले आणि अजूनही वातावरण पूर्ण क्लिअर झालेलं नाही. बघून घ्या मित्रांनो, आपण दुपारपर्यंत पाणी भरलं आणि 2:30 वाजता जवळपास लाईट गेली, तशी आलीच नाही. डायरेक्ट आता लाईटचा टाईम टळून गेला, 5:30 वाजले म्हणजे लाईटचा टाईम जातो हो, तर 5:30 वाजून गेले तर लाईट आलेली नाही मित्रांनो. आणि आपला गहू निम्मा भरायचा बाकी राहिलेला आहे. तिकडचा तेवढा पाट आपण भरत होतो. मी जिथं व्हिडिओ कट केला तिथंच नंतर लाईट गेली अवघ्या अर्ध्या तासात. तर आपण घातला होता तो शर्ट धुवून टाकलेला आहे मी आणि खूप शर्ट खराब झाला होता बारी देता देता. त्याला काय आहे, त्याला काय अवसर आला पाहिजे. हा होऊन जाऊ दे, होऊन जाऊ दे एक रिंगण. मित्रांनो अजिबातच हवा नाही, एकदम बंद झालेली. बघून घ्या एकदम स्तब्ध झाले झाडं, पान सुद्धा हालत नाही, असीम शांतता आहे. फक्त पक्ष्यांचा आवाज वगैरे येतोय. पक्षी पण चूचू करायला लागले का पाणी येतोय का काय, पाऊस येईलच कदाचित असा अंदाज आहे मित्रांनो. आपल्या कपड्यांना घाम आलाय, खाली पडू राहिला. हा पा कसा खाऊ राहिला. आहा चर भाई तू चर.
चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू आपण असंच एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.